महामंडळांच्या बाबतीत महायुतीतल्या तीनही पक्षांचं एकमत झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे पदाधिकारी आता महामंडळांसाठी फिल्डिंग लावतायत। त्यातच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवरही तीनही पक्षांचा डोळा आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही समिती कोणाला पावणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कुणाकडे? महायुतीतल्या तीनही पक्षांचा डोळा। देवस्थान समितीवरून जोरदार रस्सीखेच। महामंडळांवरच्या नियुक्त्या करण्याबाबत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचं एकमत झाल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी सर्वाधिक इच्छुक असून या समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद मिळावं यासाठी भाजपचे महेश जाधव सक्रिय झाले। माझ्या काळामध्ये मी विविध कार्य चांगल्या पद्धतीची करून देवस्थान समितीचं एक चांगलं नाव केलेलं आहे। आता देखील या ठिकाणी आपलं माझंही नाव घेतलं जातंय। शेवटी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या प्रामुख्यानं या ठिकाणी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टीलाच देवस्थान समितीचं हे पद अध्यक्षपद मिळेल। भाजपच्या नेत्यांनी जरी देवस्थान समितीवर आपला हक्क सांगितलेला असला तरीही याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याच हातात आहे। तसंच देवस्थान समिती शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे यावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी सक्षम महामंडळावर अध्यक्ष नेमणं गरजेचं आहे किंवा ती कार्यकारिणी नेमणं गरजेचं आहे। निश्चितपणे मला खात्री आहे की मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात चांगला निर्णय घेतील आणि जो कोणी चांगला सक्षम कार्यकर्ता या ठिकाणी असेल त्याला निश्चितपणे अध्यक्षस्थान मिळेल। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कुणाकडे? समितीच्या अखत्यारीत 3000हून अधिक देवस्थानं। कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, ठाण्यात देवस्थानचं कार्यक्षेत्र। अंबाबाई, ज्योतिबा मंदिरासह 3042 मंदिरांचा समावेश। देवस्थानच्या मालकीची शेकडो एकर जमीन। पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचं कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न। एकीकडे कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे आहे तर सहपालकमंत्रीपद भाजपकडे आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हे अध्यक्षपद हवंय। कोल्हापूर शहराचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की 1999 पासून पक्ष स्थापनेपासून कोल्हापूर शहराला कोणतंही महत्वाचं पद दिलं गेलेलं नाही। कोणती शासकीय महामंडळ नाही, विधान परिषद नाही, कोणतंच महत्वाचं पद मिळालेलं आहे। त्यामुळे यावेळेला आमची आग्रहाची मागणी त्या ठिकाणी असणारच आहे। अंबाबाई आणि ज्योतिबा या मंदिर परिसरांच्या विकासाचा कार्यक्रम सध्या सुरू होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी शेकडो कोटींचा निधी येणार आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे। यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या अध्यक्षपदाचा फायदा होईल असंही काहींचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे निवडणुकीआधी पद दिलं तर अनेक जण नाराज होतील आणि याचा निवडणुकीत फटका बसेल असाही एक मतप्रवाह आहे। त्यामुळे ही देवस्थान समिती कुणाकडे जाणार आणि त्याचा मुहूर्त नेमका कोणता असणार यावरून चर्चा झडू लागलेल्या आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।